श्री स्वामी समर्थ। अच्छी स्वामी लीला। तपस्वाना तत्वबोध। हिमालयात चिनी दाम्पत्य, 4 बारधी आणि हरिणांचा झालेला उद्धार काही तपस्विनी पाहिला होता। त्यामुळे श्री स्वामी महाराज एक थोर आणि साक्षात्कारी यती आहेत हे तपस्विनी जाणले होते आणि ते आदरपूर्वक महाराजांना आपल्या गुहेत घेऊन गेले। तपस्विनी प्रेमपूर्वक भक्तीने श्री स्वामी महाराजांची आराधना केली। श्री स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले। प्रसन्न झालेल्या श्री स्वामी महाराजांना पाहून ते तपस्वी म्हणाले, प्रभो, आम्ही आजपर्यंत सर्व भोगांचा त्याग करून अनेक वर्ष योगाचा अभ्यास केला, अनेक महात्म्यांचे दर्शन घेतले, पण मनातील अपूर्णतेची तळमळ अजून गेलेली नाही। तरी जेणेकरून मन चित्त शांत होईल असा उपदेश करावा। ते ऐकून श्री स्वामी महाराज म्हणाले, आपणच आपल्याला पाहणे, जाणून घेणे याला आत्मज्ञान म्हणतात। सर्वसामान्यपणे सर्वत्र भेद जरी दिसत असले तरी चैतन्य रूपाने एकच ईश्वरी तत्व भरलेले आहे। नामरूपादी उपाधीनी ते चैतन्य कसे झाकलेले आहे ते पाहावे। खरे जीवन म्हणून जे आहे ते शब्दांपलीकडून शब्द निरपेक्ष उर्मीसारखे नित्य स्फुरत असते। म्हणून निशब्दपणे साक्षीत्वाने आपणच आपल्याला नीट पाहणे यालाच आत्मानुसंधान म्हणतात। अनेकात एकत्व पाहणे आणि तेथेच जोडलेले राहणे याला आत्मानुसंधान म्हणतात। पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, रस चाखणे, वास घेणे इत्यादी निमित्ताने वृत्ती बाह्य वस्तूंकडे कशी आकर्षित होते, त्यावेळी भूमध्य, कंठप्रदेश, हृदय व नाभी यातून मीपणाची भोक्तृ वृत्ती देहाबाहेर कशी पडते हे पाहणे यालाच आत्मानुसंधान म्हणतात। बाहेर जाणारी मनोवृत्ती निर्विषय निर्विकार अशा चैतन्याच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणे यालाच आत्मसाधना म्हणतात। भोगातून पुनर्भोगाची इच्छा निर्माण होते आणि पुनर्भोगाची इच्छा हीच बंधनात टाकते। हे ओळखून सर्व प्रकारच्या आसक्तींवर विजय मिळवून वासनेच्या पलीकडे जावे। जी स्थिती आहे तिथंच समाधान मानावे की मनाची धावच खुंटते आणि ते स्वरूपाच्या भगवंताच्या ठाई सहजतेने रमते। आतून असंग असला की सुखाने आनंद व दुःखाने क्षोभ उत्पन्न होत नाही। चैतन्य परमात्मा हे निर्विषय आहेत, निशब्द आहेत। तेथे कोणत्याही प्रकारचा संग नाही, संकल्प नाही आणि मी अमुक एका अवस्थेत आहे अशी आठवणही नाही। त्या चैतन्याशी, त्या तद्रूप ब्रह्माशी आपले ऐक्यभान असणे हेच आत्मानुसंधान होय आणि मीच चैतन्य आहे, मीच ते ब्रह्म आहे असे समजणे हीच श्रद्धा होय। हे चैतन्य, ब्रह्म आणि मुक्ती यात कोणताही भेद नाही। व्यक्ती व तिचा आवर्तून व्यूह नष्ट होतो, तिलाच मुक्ती म्हणतात। तपस्वी हो, तुम्ही विवेक वैराग्याने मुक्त आहात, उत्तम साधक आहात, श्रद्धावान आहात, म्हणून तुम्हाला याच देही ब्रह्मसाक्षात्कार होईल असा माझा आशीर्वाद आहे। श्री गुरुमुखातून प्रकटलेल्या त्या दिव्य तत्वबोधाने त्या सर्व तपस्वींना स्वर्गीय आनंद होत होता। पाहता पाहता त्यांचे चित्त चैतन्यकार झाले आणि त्यांची समाधी लागली। या लीलेचा बोध। ज्ञानी सद्गुरूशिवाय परमार्थ नाही, आत्मज्ञान नाही, उन्नती नाही, मुक्ती नाही। म्हणूनच आपल्या जीवनात ज्ञानी सद्गुरू असणे गरजेचे आहे। मनुष्याला जर आत्मज्ञान झाले तरच तो ईश्वर चिंतनात तल्लीन होऊ शकतो। इथे तपस्वाना आत्मज्ञान झाले म्हणून ते शांत तृप्त झाले। अज्ञानामुळे आत्मसाक्षात्काराचा मार्ग सापडत नाही। येथे श्री स्वामी महाराजांनी अगदी सरळ सोप्या भाषेत अखंड विश्वासाठी हे मोलाचे आत्मज्ञान सांगितले आहे।
श्री स्वामी समर्थ.